काल दिवसभरामध्ये 150 गेले असं काही सुरू आहे का खरंच? नाही, मला एक गोष्ट सांगा, कोरोनाचा कहर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या ट्रेनच्या ट्रेन भरभरून गेल्या होत्या, भरभरून. काही कमी झालं आहे का महाराष्ट्रातून? काही कमी झालेलं नाही. हे व्हिडिओ असेच व्हायरल होत जातात. त्यामुळे त्या व्हिडिओला आणि मला असं वाटतं मराठी बोलता येत नाही किंवा मराठी समजत नाही म्हणून बाहेर जाणारे अजून कोणी लोक नाही. मराठीला मावशी संबोधणारे सुद्धा आहेत आणि चक्क मराठीमध्ये आपल्याशी संवाद साधणारे अनेक हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे आणि प्रश्न पहिला असा आहे की आम्ही कुणाचीही रोजी रोटी बंद करायचा बिलकुल भूमिका शासनाची नाही, परिवहन खात्याची नाही. उलट रोजीरोटी वाढावी यासाठी प्रयत्न करणारं हे शासन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अजूनही काही लोकांनी परवाने घ्यावेत पण मराठी शिकून घ्यावेत, बॅच घ्यावे पण मराठी शिकून घ्यावे, लायसन्स घ्यावे, मराठी शिकून घ्यावे. आम्ही कोणाच्याही रोजगारावर गदा आणणार नाही. परंतु एवढं मात्र परत एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी समजावंच लागेल, तुम्हाला शिकावंच लागेल. किती चालक आहे सर असे की त्यांना मराठी येत नाही असं काही सर्वेक्षण? काय नाही, अजून सर्वेक्षण नाही झालं. मीराबाई